नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 30 एप्रिल. 30 एप्रिलचे महत्त्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. आपल्या सर्व आपल्या गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. ठीक आहे? ओके, आपण सुरू करूया. कालचा प्रश्न होता, द वेल्थ रिपोर्ट सर्व्हिसनुसार अति धनाढ्य व्यक्तींच्या संख्येत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? त्याचं उत्तर होतं, लक्षात ठेवा, 6वा क्रमांक लागतो. लक्षात असू दे. ठीक आहे. आता पहिला प्रश्न, सिपरीच्या ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 25 नुसार अहवालानुसार भारत लष्करी खर्चात जगात कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. सिपरीनुसार भारत जागतिक लष्करी खर्चात पाहायला गेलं तर भारत कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या क्रमांकावर आहे. लक्षात असू दे. इन डिटेल पाहूया आपण. भारत जगातील लष्करी खर्चात 5व्या क्रमांकावर. सिप्री ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर 25 अहवालानुसार भारत जगातील लष्करी खर्चात 5व्या स्थानावर आहे. अमेरिका प्रथम, चीन दुसरा, रशिया तिसरा. त्यानंतर सर्वाधिक लष्करी खर्च करणारे देश आहेत. भारताचं संरक्षण 25 नुसार 92.1 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला. खर्च 24च्या तुलनेत 8.9% काय झाली आहे? वाढ झालेली आहे. भारत संरक्षण बजेट 26 अंदाजे 7.85 लाख कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. चीन व पाकिस्तान सोबतची सीमा सुरक्षा, आधुनिक शस्त्रसज्जता आणि संरक्षण तंत्रज्ञान विकासामुळे भारताचा लष्करी खर्चात वाढ होत आहे. सिप्री, ठीक आहे, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था 1966 मध्ये स्थापन झाली असून हिचं मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडन येथे आहे. ठीक आहे. ओके, भारत जगात लष्करी खर्चात 5व्या क्रमांकावर आहे. दुसरा प्रश्न, विज्ञानाचा ऑस्कर पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे डॉक्टर अतानु नाथ यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. काही पुरस्कार पाहूया इतर त्यांच्यासोबतचे. ठीक आहे. 25-26 चे 13वा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सुमित्रा गुहा पंडित आणि पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना सन्मानित करण्यात आला. दोघांना करण्यात आलंय, सुमित्रा गुहा आणि लक्षात ठेवा पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित. दुसरा पुरस्कार ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कार पर्यावरण संवर्धन हरित उपक्रमासाठी जोगिनपल्ली संतोष कुमार यांना प्रदान करण्यात आला. WWF राष्ट्रीय पुरस्कार 26 वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील कार्यासाठी यन अलीम युसुफ यांना सन्मानित करण्यात आला. प्राचार्य MS स्वामीनाथन पुरस्कार कृषी संशोधन व शेती विकास योगदानासाठी डॉक्टर CS श्रीनिवास राव यांना पुरस्कार. हॅवॉर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर सर्व्हिस कला आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सायनी गुप्ता यांना हा पुरस्कार देण्यात आला. मित्रांनो, सर्व पुरस्कार पाहतोय आपण. श्री लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 पाहायला गेलं बाल हक्क व शिक्षण क्षेत्रासाठी कार्यरत कैलास सत्यार्थी यांना देण्यात आला आहे ना. किस हनुमंत ह्युमन राईट अवॉर्ड 25 पाहायला गेलं समाजसेवा मानवाधिकारासाठी नीता अंबानी यांना देण्यात आला. चैतन्य स्क्रीन अवॉर्ड 26 धुरंधर चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोच्च दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. NBCC अवॉर्ड 26 आरुंधती रॉय मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्रासाठी मिळाला. अबेल पुरस्कार 2026 गणित क्षेत्रातील योगदानासाठी जर्मन गणितज्ञ गेल्ड फाल्टिंग्स यांना सन्मानित करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार 2026 पाहायला गेलं तर हा पुरस्कार तमिळ साहित्य गीता लेखनातील वैरामुथू यांना देण्यात आला. स्टॉकहोम वॉटर प्राइज पुरस्कार है ना कावे हे मदानी यांना देण्यात आला. सरस सन्मान 25 रामकुमार मुखोपाध्याय यांना देण्यात आला. संगीत कलानिधी पुरस्कार लक्षात ठेवा जयंती कुमारेश यांना देण्यात आला. ठीक आहे. वीणावादक आहे. लक्षात ठेवा कोणत्या क्षेत्रात संबंधित हे सुद्धा प्रश्न विचारतात. विली रिसर्च हिरोज अवॉर्ड 25 तर उत्तर पाहायला गेले डॉक्टर चंद्रकांत लहारिया देण्यात आला. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण विकास पुरस्कार ग्रासा माचेल यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तिसरा, खालीपैकी कोणी नवजात बालकांसाठीच्या पहिल्या मलेरिया औषधाला मान्यता दिली आहे? ठीक आहे. म्हणजे नवजात बालकांसाठी पहिली मलेरिया औषधाला मान्यता दिली आहे तर ने दिलेली आहे. लक्षात ठेवा, खूप पॉईंट महत्वाचा आहे. पहिल्यांदा सांगितलेले नवजात बालकांना जर मलेरिया झाला त्याला औषधाला मान्यता दिली आहे, WHO ने मान्यता दिलेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापना 7 एप्रिल 1948, मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड. महासंचालक टेड्रोस अॅथोनॉम
उपमहासंचालक सौम्या स्वामीनाथन, मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फेरॉर. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चौथा प्रश्न. ठीक आहे. INS कालपेनी ची बांधणी कोणत्या कंपनीने केलेली आहे? ठीक आहे. असा प्रश्न आपल्याला विचारलाय. कोणत्या कंपनीने केलेली आहे? तर उत्तर आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कलकत्ता याने केलेली आहे. इंजिन पाहूया आपण. ठीक आहे. ग्रेस कलकत्ता. ठीक आहे. INS काले पाणी पेनी शॉर्ट माहिती. INS काले पेनी हे भारतीय एक ठीक आहे वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट आहे. ठीक आहे. या जहाजबांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कलकत्ता यांनी केली आहे. हे जहाज कार निकोबार श्रेणीतील फास्ट अटॅक क्राफ्ट मालिकेचा भाग आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. INS कालेपानीची निर्मिती मुख्यतः किनारी सुरक्षा गस्त जलसागरी कारवायांसाठी करण्यात आली आहे. हे जहाज वेगवान हालचाल सागरी सुरक्षेसाठी विशेष उपयुक्त मानले जाते. ठीक आहे. INS कालेपानी कोणी केले? कलकत्ताने विकसित केलेला आहे. लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा. खालीपैकी कोणत्या देशात थॉमस आणि उबेर कप 2026 चे उद्घाटन झाले? तर उत्तर आहे मित्रांनो डेन्मार्क मध्ये झालेलं आहे. कुठे? डेन्मार्क देशात झालेलं आहे. डिटेल पाहूया आपण. थॉमस कप आणि उबेर कप डेन्मार्क मध्ये आयोजित केल्या जात आहे. याची पहिली आवृत्ती 24 एप्रिल ते 31 मे दरम्यान डेन्मार्कच्या हर्सेन्स शहरात होणार आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन द्वारे आयोजित प्रतिष्ठित पुरुष आणि महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेची अनुक्रमे पुरुषांची 34वी लक्षात ठेवा थॉमस कप आणि उबेर कप आणि स्त्रियांची 31वी आवृत्ती होत आहे. पुढे 6वा प्रश्न. 13,000 कोटीचे मशरूम मिशन नुकतेच कोणत्या राज्य सरकारने केले आहे? 13,000 कोटीचे लक्षात ठेवा मशरूम मिशन नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलं आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न. नायब राज्यपालांनी लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्यास मंजूर दिली आहे. आता किती जिल्हे झाले आहेत? तर उत्तर आहे एकूण किती जिल्हे झाले? तर उत्तर आहे 7 जिल्हे झाले आहेत. ठीक आहे. लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी 27 एप्रिल 26 रोजी मंजूर दिली. परिणामी या प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या 2 वरून आता 7 झाली. ठीक आहे. नुब्रा, शाम, चांगतांग, जांस्कर, द्रास हे 5 नवीन जिल्हे निर्माण झाले आहेत आणि लक्षात ठेवा लेह आणि कारगिल हे जुने जिल्हे आहेत. लडाखचे रहिवासी बऱ्याच काळापासून ते मागणी करत होते की या मुद्द्यावर मोठी आंदोलने करण्यात आली. लडाखची राजधानी लेह कारगिल एकूण जिल्हे 7. लडाखचे नवीन राज्यपाल विनय कुमार सक्सेना आहेत. लक्षात असू दे. अलीकडेच कोणत्या देशाने चंद्राच्या उल्कापिंडी परग्रही खनिजे शोधून काढली आहेत? तर देश आहे चीन देशाने शोधून काढलेली आहे. डिटेल पाहूया. चंद्रावर सापडलेली नवीन खनिज सिरियम मॅग्नेशियम चेंज साइट असं त्याचं नाव आहे. हे खनिज रंगहीन आणि पारदर्शक आहे. अतिनील प्रकाशात खनिज चमकते दिसते. त्यामुळे दुर्मिळ पृथ्वी धातू आढळतात. खनिजाचे नाव या खनिजाला सिरियम मॅग्नेशियम चेंज साइट असे नाव देण्यात आले. महत्व हे खनिज चंद्रावरील भूगर्भीय प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे मानले जाते. भविष्यातील अंतराळ संशोधन आणि चंद्र मोहिमेसाठी याचा उपयोग होऊ शकतो. दुर्मिळ धातूंमध्ये वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे विशेष महत्व आहे. विशेष तथ्य हे खनिज चंद्रावरील नमुन्यांच्या अभ्यासातून ओळखण्यात आले. यामुळे चंद्राच्या रासायनिक संरचनेबद्दल नवीन माहिती मिळण्यास मदत होणार आहे. नाव काय दिले? सिरियम मॅग्नेशियम चेंज साइट. लक्षात ठेवा चीनला भेटलेलं आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न. 26च्या जागतिक अन्न असुरक्षितता अहवालानुसार दुष्काळ पडल्याची पुष्टी कोणत्या भागामध्ये झाली आहे? तर उत्तर आहे गाझा आणि सुदानचा काही भाग. नेक्स्ट डिटेल पाहूया आपण. जागतिक अन्न असुरक्षितता अहवाल 26. 47 देशातील 26.6 कोटीहून अधिक लोक तीव्र अन्न असुरक्षिततेला सामोरे जात आहेत. हे प्रमाण विश्लेषित लोकसंख्येनुसार 22.9% आहे. दुष्काळाचा धोका. गाझा आणि सुदानच्या काही भागामध्ये दुष्काळ पडल्याची पुष्टी झाली आहे. प्रमुख कारणे 80% पेक्षा जास्त लोकांसाठी संघर्ष हे अन्न असुरक्षिततेचे प्रमुख कारण आहे. हवामानातील टोकाचे बदल, आर्थिक धक्के या ही देखील महत्वाची कारणे आहेत. पुढे 10वा प्रश्न पाहतोय आपण. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन केव्हा साजरा केला जातो? मित्र हो थोडंसं इथे पॉईंट चुकलेलं आहे. तर उत्तर आहे 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 घेऊया. 19 ऐवजी 29 करावं. लक्षात असू दे. ठीक आहे. 29 एप्रिल. 11वा प्रश्न. सार्क चलन अदलाबदल आराखड्या अंतर्गत 24 ते 27 भारताने कोणत्या देशाला
3000 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यास मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे मालदीव देशाला मदत करणार आहे. 12वा प्रश्न. नूरी आणि बाजा चित्रपटातून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन कधी झाले आहे? तर उत्तर आहे 27 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. लक्षात ठेवा भरत कपूर. 13वा प्रश्न. तेलंगणा राष्ट्र सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे? तर उत्तर आहे के कविता यांनी केली आहे. 14वा प्रश्न. 25वी AICFB नॅशनल ज्युनियर चेस चॅम्पियनशिप फॉर द विसू अली चॅलेंज कोणी जिंकली? तर उत्तर आहे वेद फोर यांनी जिंकली आहे. 15वा प्रश्न. भारतीय विद्याभवनाची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर उत्तर आहे पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. 16वा प्रश्न. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय प्रशिक्षणासाठी 2025 चा तिफन विशेष दखल पुरस्कार कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुण्याला देण्यात आलेला आहे. 17वा प्रश्न. महाचतुर AI प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? आपलं राज्य महाराष्ट्र राज्यात तो सुरू करण्यात आला आहे. 18वा. तिफन कृषी गौरव सोहळ्यात फार्मर कम्युनिकेशन अँबॅसेडर 25 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे बाजीराव साहेबराव गागरे यांना गौरवण्यात आलेले आहे. लक्षात असू दे. 19वा प्रश्न. ISSF ज्युनियर नेमबाजी विश्वचषक 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 16 पदके जिंकलेली आहेत. किती? 16 पदके. 20वा प्रश्न. 26 या वर्षासाठीचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे पी साईनाथ यांना जाहीर झालेला आहे. कोणाला? पी साईनाथ. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या काउन्सिल सदस्यपदी कोणत्या महिला बॅडमिंटनपटूची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे पी.व्ही. सिंधू, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, सायना नेहवाल. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं? आणि मित्रहो, संपूर्ण व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. प्रत्येक प्रश्न घेतलेला आहे. संपूर्णपणे आपल्याला एक्सप्रेशन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. आणि मित्रहो, आपण हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिला तर आपल्याला मदत होईल आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होऊ शकते. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.